मूकनायकच्या दर्शकांनो, धर्मराज गायकवाडचा आपणास नमस्कार। आज आपण पाहणार आहोत दिग्रस पोलीस स्टेशन मधील घटना आणि 10वीचा निकाल लागला त्याविषयी सविस्तर बातमीपत्र। स्वतःच्या लेकरांप्रमाणे शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यावर लक्ष ठेवून त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवून विद्यार्थ्यांचे भवितव्य कसे घडेल यासाठी अत्याधुनिक सुविधेसह विद्यानिकेतन शाळा ही डॉक्टर संजय बंग यांनी पुढे आणली। त्याचाच एक प्रत्यय म्हणून आतापर्यंत जिल्ह्यातून मिळालेल्या माहितीप्रमाणे विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूल ची परिणिती प्रशांत झोळ हिने 99% मार्क घेऊन जिल्ह्यात प्रथम येण्याचा मान मिळवला। तर दुसऱ्या क्रमांकावर 98.40% घेऊन आर्या गणेश राठोड, तर तिसऱ्या क्रमांकावर 98% घेऊन रिया लक्ष्मण वास्कर हिने दिग्रसचे नाव लौकिक केले आहे। यांचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे। तसेच डॉक्टर संजय बंग यांचे आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सुद्धा सर्व स्तराकडून कौतुक होत आहे। दुसरी बातमी म्हणजे पोलीस स्टेशन मधून। मित्रांनो, तुटपुंजा म्हणजे गरजेपेक्षा कमी असलेल्या कर्मचाऱ्यावर दिग्रस पोलीस स्टेशन चालते तरी कसे याची माहिती आपण पुढच्या बातमीपत्रात घेणार आहोत। तत्पूर्वी आज घडलेल्या एका मॅटर मध्ये म्हणजेच शिंगद येथील एका इसमाने रॉड घेऊन घरासमोर शिवीगाळ करणे त्याला माघात पडले आहे। फिर्यादी किरण खंदारे याच्या तक्रारीवरून आरोपी वैभव लहू कांबळे याचे विरुद्ध 504, 506, 507 प्रमाणे गुन्हे दाखल झाले आहेत। मित्रांनो, आपण कलमाची सुद्धा सविस्तर माहिती यानंतर घेणार आहोत। 507 म्हणजे मोबाईलवर धमकी देणे असा सुद्धा त्याचा अर्थ होतो। अशाच प्रमाणे आपण सविस्तर कलम कसे असतात, कोणत्या कलमावर कशी असे गुन्हे दाखल होतात याविषयी सुद्धा आपण सविस्तर माहिती घेणार आहोत। अशाच बातम्या पाहण्यासाठी, जनसामान्यांच्या हितासाठी, अडीअडचणीसाठी पाहत राहा मूकनायक न्यूज चॅनल। सदैव आपल्या सोबत आहे। धन्यवाद।